आर्याने म्हटले, हो बरोबर. हा जग पैसा आणि शक्तीच्या भोवती फिरतं. त्या गोष्टीशिवाय मी काहीही करू शकत नाही. मी इतका असहाय्य आहे. ऋत्विक थोडा शांत झाला. तुला सर्व काही हाती घ्यावं लागेल जर तुला खऱ्या अर्थाने आपल्या शत्रूंवर विजय मिळवायचा असेल. मी जेलमध्ये जाईन आणि कालियाशी बोलीन, आर्याने म्हटले. ऋत्विकने देखील त्याला मान्यता दिली, कारण आर्या घराबाहेर राहत होती. त्यामुळे आशिषला तिची फार काळजी नव्हती. ती एक लाडकी मुलगी आहे जी मजेसाठी काहीही करते. जर तिने गर्विष्ठ वागणूक केली तर कोणीही तिला लक्षात घेणार नाही. तुला माझी आठवण येते का? कालियाने आर्याला म्हणाली. आर्या आलियाबाबत चौकशी करण्यासाठी कालियाला भेटायला आली होती. पण कालिया एक मानसिक खून करणारा, नकड्या पैशांसाठी काहीही करणारा माणूस होता. आणि आता त्याला नवीन आसक्ती झाली होती, आर्या. त्याच्याकडून माहिती मिळवणं सोपं नसेल. एक श्रीमंत गर्विष्ठ मुलगी ज्यावर कालियाला प्रेम बसेल आणि त्याला हवी होती. तू खरंच धाडसी आहेस, आर्या म्हणाली. तुझ्यापेक्षा माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही. फक्त माझ्याशी लग्न कर. मी तुला राणीप्रमाणे वागवीन, कालियाने सांगत आपल्या आसक्तीची घोषणा केली. तू मला प्रेम करतोस का? तू माझ्यासाठी असे का करशील? आर्याने गर्विष्ठपणे विचारले. हे सर्व आर्याला त्रासदायक होते, तरी ती थोडीच भूमिका निभवायला ठरवते. प्रेम? ते काय असतं? प्रेम हे सगळं काही नाही. पण जर तू असं म्हणशील तर मी संपूर्ण जग जिंकून तुला त्याची राणी बनवीन, कालियाने म्हटले. कदाचित मला ते आवडलं असतं जर तू खरंच म्हणालास की तू मला प्रेम करतोस, आर्याने उत्तर दिले. एखादा मूर्ख प्रेमात पडलाच की तो नष्ट होतो. पण काळजी करू नकोस, तू भविष्यात नक्की माझी होशील, कालियाने ठामपणे सांगितले. तू माझ्यापुढे इतका आसक्ती का आहेस? मी तुला सहज सोपं साधं दिसते का? आर्या रागाने म्हणाली. अर्थातच. तू फक्त एक सुंदर बाहुलीसारखी आहेस, जी त्या कुत्र्यांनी वापरली आहे. ते तुझ्यावरून लागलीच पडून जातील जसं त्यांचा उपयोग संपेल. तर माझ्याबरोबर ये, मी तुझी मदत करीन, कालियाने म्हणाला. जर मला नको असेल तर? आर्याने विचारले. मग अखेरीस तू नक्की माझ्या ताब्यात येशील, कालियाने म्हटले. त्याच्या आत्मविश्वासाची पातळी वेगळीच होती. आर्या भ्रमात आणि प्रत्येकाच्या नजरेत संशयाने भरली होती. तो कोण आहे? आर्याने विचारले. तू मला मूर्ख समजतेस का? जे विचारलं तर सगळं सांगेल, त्याने म्हटले. तो आपल्या बॉसचं नाव उघड करायला तयार नव्हता. तोच आहे ज्याने तुला आलियाला मारायला सांगितलं? आर्याने विचारले. आलिया? काय? मी तिला मारली? मला कुणाच्या नावाचीही आठवण नाही. मी अनेक लोकांना मारले, त्याने सांगितलं. त्याच्यासाठी हत्या काहीच नव्हती. तो एक कॉन्ट्रॅक्ट किलर होता. हो बरोबर. तो एक क्रूर आणि निष्क्रूर खून करणारा व अपहरण करणारा माणूस होता. तो इतका मूर्ख नाही की विचारल्यावर लगेच नाव फुंकून सांगेल. त्याला जेलमध्येच ठेवू द्यायचं. मला आता निघायचं आहे. मला असे उपाय करायचे आहेत की तो या जेलमधून बाहेर येऊच नये. त्या व्यक्तीने मला हे देखील विचारलं. ही आलिया कोण आहे अगदी? त्याने आर्याला विचारले. त्या व्यक्तीने? कोणत्या व्यक्तीने तुला तिच्याबद्दल विचारलं? आर्याने विचारले. तुला ती माहीत नाही? तोच माणूस ज्याने माझ्याऐवजी तुझ्याशी लग्न केलं. मी त्या हरामखोराला माझ्या हाताने नक्की मारून टाकीन जर कधी तो मला सापडला, कालियाने रागाने सांगितलं. रणधीर का तो? आर्याने एक क्षण विचार केला. आलिया तीच मुलगी आहे जिच्यावर तू अमानुषपणे मारहाण केली होतीस आणि ख्रिसमस 2022 रोजी पुलावरून फेकून ठार केले होते. आता आठवतंय का? सज्ज हो तुझ्या शिक्षेसाठी, कारण तू आता जेलमधून बाहेर जाऊ शकणार नाहीस. जर तू मला त्या माणसाचं नाव सांगितलं तर मी तुला थोडासा कमी त्रास देऊ शकते, आर्याने म्हटले. हे ऐकून कालियाने वेडा हसायला सुरुवात केली. तो वेड्यासारखा हसू लागला. आर्या या प्रतिक्रियेमुळे चकित झाली. म्हणूनच मी तुला माझी राणी बनवू इच्छितो. तू फक्त एक गर्विष्ठ आणि निष्पाप मुलगी आहेस. तुला वाटतं सगळं तुझ्या ताब्यात आहे ना? मला हे सांगताना खेद आहे, पण मी लवकरच बाहेर येईन. त्यामुळे तयार हो माझी राणी होण्यासाठी, कालियाने आत्मविश्वासाने सांगितले. आर्या विचार करत होती की कालिया तिच्या अपेक्षेपेक्षा अधिकच धूर्त आहे. तिला आज काहीच मिळणार नाही असं वाटून तिने आजसाठी ते बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. ती निघायला लागली असता कालियाने म्हणाला. ते 2 वेगवेगळे लोक आहेत, पण ते एकत्र काम करत आहेत. सध्या एवढंच मी तुला सांगू शकतो. तुला लवकरच सगळं कळेल, कालियाने सांगितले. रणधीरला आलिया माहिती आहे. तो तिला कसा ओळखतो, त्याचा काय संबंध आहे?
म्हणजे त्याने मला लग्न करण्यासाठी काही लपवलेली योजना आखली होती का? त्याने सांगितले की यामागे 2 लोक आहेत. ते कोण असतील? सुनंदा काकूला त्या व्यक्तीची माहिती होती, पण ती काही सांगणार नाही. आता आपण काय करू? सर्व काही गुंतागुंतीचं आहे. एवढ्या पायरीवर आलो तरी आपण सुरुवातीच्या टप्प्यावरच आहोत. आर्या जेलमधून परत येताना कारमध्ये विचार करत होती. नेहा तिच्यासमोर ड्रायव्हिंग करत होती. आजच्या दिवसाबद्दल काही विचारले नाही, कारण तिला आर्याचे तणावपूर्ण चेहरा स्पष्ट दिसत होता. नेहा काही वर्षांपासून तिच्यासाठी काम करत आहे. तरीही तिला एक गोष्ट अजून ठाऊक नाही की तिची मिसेस खऱ्या अर्थाने तिला काय हवं आहे. ते जात असताना त्यांनी गर्दी पाहिली. एक मध्यम वयाचा पुरुष रस्त्यावर पडला होता आणि त्याच्या पत्नीसारखी दिसणारी महिला त्याच्यासमोर रडत होती आणि मदतीसाठी मागणी करत होती. हे जग खूप वेगाने बदलत आहे. आता माणसं एकमेकांकडे लक्ष देत नाहीत. आर्याने खिडकीतून पाहत हळू आणि दुःखी आवाजात म्हटले. नेहा कार थांबवून त्यांच्याजवळ गेली. आर्या उतरली आणि त्या व्यक्तीची स्थिती तपासली. कृपया माझ्या नवऱ्याला मदत करा. मी आपल्याला विनंती करते. त्या महिलेने आर्याला भीक मागितली. चल तर त्याला लवकर रुग्णालयात नेऊया, आर्याने नेहाला सांगितले. नेहा आणि आर्या त्याला घेऊन कारमध्ये बसवले. त्यांनी त्या वृद्ध दाम्पत्याला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरने तपासणी करून सांगितले की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. ती महिला जोरात रडत होती. कृपया डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वाचवा. कृपया काउंटरवर जा, फॉर्म भरा आणि 50,000 जमा करा. ऑपरेशन सुरू होईल. नंतर बाकी पैसे जमा करू शकाल, डॉक्टर म्हणाले. ती महिला धक्क्यात होती आणि म्हणाली, 50,000? आमच्याकडे इतके पैसे नाहीत. कृपया डॉक्टर, ऑपरेशन सुरू करा. मी माझ्या मुलाला बोलावते, तो पैसे आणेल. मला माफ करा मॅडम, आम्ही असे करू शकत नाही. आमचे नियम आहेत, डॉक्टर म्हणाले. कृपया डॉक्टर, कृपया तसे म्हणू नका. फक्त ऑपरेशन सुरू करा. आपण म्हणालात त्याची स्थिती गंभीर आहे. जर आता केले नाही तर तो मरेल. ती महिला भीक मागत होती. आर्या अंतरावरून त्या महिलेला पाहत म्हणाली, नेहा, अशी स्त्री आपल्या नवऱ्यासाठी रडते. मला असं आयुष्यात कोणीतरी मिळू शकेल का, जो माझ्यासाठी असं रडेल? मिसेस, आपण काय विचार करत आहात? नेहा गोंधळून विचारते. माझ्या आयुष्यात मला असं कोणीतरी मिळू शकेल का, जो माझ्यासाठी तसे रडेल? आर्या हळू आवाजात म्हणाली. नेहा स्पष्टपणे पाहू शकली की आर्याच्या चेहऱ्यावर प्रेमाची तहान आहे. ती तिला मदत करू शकत नाही. तरीही आर्यासाठी दुःख झाले. चल, त्या स्त्रीची काळजी घे, आर्याने नेहाला सांगितले. नेहा गेली आणि त्या स्त्रीसाठी सर्व कागदपत्रे पूर्ण केली. डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केले. आर्या लॉन्चमध्ये बसली आणि आपल्या विचारात हरवली. स्पष्ट आहे की तिला प्रेमाची तळमळ आहे. प्रत्येकाकडे कोणीतरी असतो ज्यांच्यावर ते प्रेम करतात. त्या व्यक्तीसाठी ते सर्व काही, अगदी स्वतःचे जीवनही त्याग करण्यास तयार असतात. ऋत्विककडेही कोणीतरी आहे. त्यासाठी तोही आपला पैसा आणि सत्ता सोडायला तयार आहे. पण हे सर्व काही त्याग करण्यायोग्य आहे का? प्रेम खरंच इतकं मोठं असतं का? जो काही, माझ्यासाठी हे सर्व स्वप्न आहे, कारण माझ्याकडे असं कोणीही नाही. आताच आमची मदत केली ती तुम्हीच ना? थोड्या वेळापूर्वी रडत असलेली मध्यमवयीन बाई आर्याच्या जवळ आली आणि तिला विचारले. आर्या विचारात गुंतलेली होती. मग तिने तिच्याकडे पाहिलं. हं, मी? आर्या काही बोलणार इतक्या त्या बाईने तिचा हात आपल्या दोन्ही हातात धरला आणि पुन्हा रडू लागल्या. धन्यवाद, खूप धन्यवाद. मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. देव तुम्हाला सर्व सुख देवो, त्या बाई रडतच म्हणाल्या. मग एका नर्सने त्या बाईला बोलावलं. आर्या आणि नेहा तिथून बाहेर पडल्या. मी तुला तुझ्या अपार्टमेंटवर सोडू का, नेहाने विचारले. नाही, चल गुप्ता मॅन्शनला जाऊया, आर्या म्हणाली. आताच रात्र झाली आहे. तू आज तिथेच राहणार आहेस का, नेहाने विचारलं. आर्याने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाली, चल. तिलाही कळत नव्हतं की ती तिथे का जात आहे, पण तरीही तिला जावंसं वाटत होतं. तू आज घरी जा, आर्याने नेहाला सांगितलं आणि ती घरात शिरली. घरातील तयारी पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. तिथे डिनर पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत सुनंदा, आशिष, ऋत्विक बसले होते आणि त्यांच्यासोबत एक 50शीतली बाई आणि तिच्यासोबत जवळपास 30 वर्षांची मुलगी होती. हे पाहून कोणालाही लगेच समजेल की ही भेट कोणत्या कारणासाठी आहे. आर्याला वाईट वाटलं जेव्हा तिने पाहिलं की ते सारे एकत्र बसून हसत खिदळत जेवत आहेत. ती आठवडाभरापासून नाही आहे, तरी आशिषने एकदाही फोन केला नाही. पूर्वी खूप प्रेम दाखवणारा तो आज इतका परका का वाटत होता. ती या कुटुंबाचा भाग नाही का? तू इथे का आलीस, सुनंदाने तिला पाहताच विचारले. अरे, तू आलीस? मी तुझीच वाट पाहत होतो, ऋत्विक म्हणाला आणि आर्याच्या दिशेने गेला.
आईकडून अपमान होऊ नये म्हणून तो खोटं सांगत होता. मी तुझा फोन घेतला होता. मग तू तिला कधी आणि का बोलावलं? सुनंदाने विचारले. आई, तुला काय झालंय? तीही आपल्या कुटुंबातीलच आहे. आपण एकत्र जेवण करत आहोत, तर ती आलीच असती ना. बरोबर ना बाबा? ऋत्विक म्हणाला. आशिष मात्र तिथं डोकं खाली घालून बसला होता. त्यालाही आर्या आल्याचा आनंद नव्हता. हं? हो हो, आशिष थोड्या गोंधळलेल्या आवाजात म्हणाले. ते आज इतके का बदलले? आधी दाखवलेलं ते प्रेम कुठं गेलं? आता आर्याला समजलं की ती इथे का आली होती. फक्त हे बघायला की तिच्या गैरहजेरीत कुणाला तिची आठवण आली का. पण असं दिसत होतं की तिच्या वाचून ते जास्तच आनंदात आहेत. आर्य देखील तिथे जाऊन त्यांच्या जेवणात सामील झाली. पण कुणीच तिला त्या पाहुण्यांची ओळख करून दिली नाही. आर्या, ही आहे करिश्मा आंटी, आईची मैत्रीण, आणि तिची मुलगी कोमल. ऋत्विकने त्यांची ओळख करून दिली. हॅलो. आर्याने त्यांना नमस्कार केला, पण आई मुलगी जोडीनेही तिच्याशी थोडी शत्रुत्वाची वागणूक दिली. ही कोण आहे सुनंदा? तू आम्हाला कधी सांगितलं नव्हतंस की तुझी आर्या नावाची मुलगी आहे? करिश्माने विचारले. ही माझी मुलगी नाही, सुनंदा म्हणाली. खरंच? मग ही कोण? करिश्माने पुन्हा विचारले. आई, मला वाटतं मी हिला कुठेतरी पाहिलं आहे, कोमल म्हणाली. थोडा विचार करून ती म्हणाली. तू हॉटेलमध्ये काम करतेस का? मला वाटतं माझ्या मैत्रिणीने एक बाई आणली होती जी अगदी तुझ्यासारखी दिसत होती. मिस कोमल, बोलण्याआधी नीट विचार कर, ऋत्विक रागाने म्हणाला. नाही, मी फक्त विचारत होते, कारण तिचा चेहरा साधा आहे, सर्वसामान्यच. बहुतेक म्हणून मला असं वाटलं असेल, कोमल निरागसपणे म्हणाली. तर हीच खरी गोष्ट आहे. त्यांच्या या भेटीतून स्पष्ट होत होतं की हे लग्न ठरवण्यासाठी आहे. पण मुलगी, चूक तुझीच आहे. तू तिथे हात लावला जिथे नको होता. मिस कोमल, तुम्ही निरागस आहात आणि एका प्रतिष्ठित घरातून आला आहात ना? आर्या म्हणाली. नक्कीच. माझी कोमल गाईसारखीच निरागस आहे. ती शांत, सुंदर आहे. इतर श्रीमंत बायकांसारखी नाही, ज्यांना शिष्टाचारच नसतात, फक्त गर्विष्ठपणे वागता येतं, करिश्मा म्हणाली. तिचा टोमणा सरळ आर्याच्या दिशेने होता. हे स्पष्ट होतं की त्यांना आर्याबद्दल सगळं माहीत आहे. फक्त ते मुद्दाम नाटक करून तिचा अपमान करत होते. जर तू इतकी निरागस आहेस, तर तुझे असे मित्र का आहेत जे वैश्यांसोबत फिरतात? अरे हो, सांगू नकोस की तूही त्यांच्यासोबत होतीस कधी, आर्या लाजरस स्मित करत म्हणाली. काय? कोमल संतापली आणि तिला काही उत्तरच सुचलं नाही. जरा जिभेवर नियंत्रण ठेव. माझ्या मुलीबद्दल असं काही बोलायच्या आधी नीट विचार कर, करिश्माने आर्याला सुनावलं. मग तुम्ही आधी तुमच्या मुलीला शिष्टाचार शिकवायला हवे होते. मॅडम, आर्या रागाने म्हणाली. सुनंदा, पाहिलंस का ही उर्मट मुलगी कशी वागत आहे? करिश्मा म्हणाली. आर्या, बस कर, ते माझे पाहुणे आहेत, सुनंदा आर्याला म्हणाली. मी का थांबू? तुम्हाला दिसलं नाही का तिने माझ्याबद्दल काय बोलली ते? आर्या सुनंदाकडे पाहून म्हणाली. आशिष, लगेच हिला थांबव, सुनंदा म्हणाली. मी का थांबवू? आर्या काही बोलणार इतक्यात आशिष घाईघाईने म्हणाला. आर्या, प्लीज. बाबा, तुम्ही तिला का थांबवत आहात? त्यांनीच तर सुरुवात केली होती ना, ऋत्विक म्हणाला. त्यावेळी आशिष जणू एखाद्या रोबोटसारखा वागत होता. त्याने नेहमी सुनंदाचा पक्ष घेतला नाही, पण आज अचानक का? आर्या काही बोलू शकली नाही. संपलं का? मी तुला घ्यायला आलोय, रणधीर आत आला. सगळेच त्याला पाहून थक्क झाले. आर्यालाही तो तिथे पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्या दमदार एंट्रीकडे सगळ्यांचे डोळे खिळले. आई, हा देखणा माणूस कोण आहे? किती हँडसम आहे, कोमल उत्सुकतेने आईला हळू आवाजात विचारते. हो, संपलं, आर्या म्हणाली. मग चला आपल्या घरी जाऊया, रणधीर म्हणाला आणि तिच्या दिशेने आपला हात पुढे केला. आर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात दुःख दाटलं होतं, तरी ती हळू आवाजात म्हणाली. हो, चल आपल्या घरी जाऊया. ती उभी राहिली, रणधीरचा हात धरला आणि म्हणाली. माझं सामान मी उद्या घेऊन जाईन. दोघं हातात हात घेऊन बाहेर पडले. ऋत्विकही त्यांच्या मागे आला. उद्या बोलूया, आर्या म्हणाली. ऋत्विक मान हलवत म्हणाला. आजचं सगळं माझ्यामुळे झालं, सॉरी. आर्या हसून म्हणाली. यात तुझा काही दोष नाही. यानंतर आर्या रणधीरसोबत कारमध्ये निघून गेली. संपूर्ण रस्ताभर आर्या रणधीरकडेच पाहत होती. मलाच इथे बोलावलंयस ना, मग एवढं आश्चर्य का वाटतंय तुला, रणधीरने विचारले. जेव्हा आर्याने त्यांना हसत खिदळत जेवताना पाहिलं आणि ऋत्विकने तिला बसायला सांगितलं, तेव्हा तिचं मन खूप दुःखी आणि अस्वस्थ झालं होतं. त्या क्षणी तिला कुणाची आठवण आली असेल तर ती फक्त रणधीरची. म्हणूनच तिने त्याला मेसेज करून इथे यायला सांगितलं होतं.
मला माहीत आहे मीच तुला बोलावलं, पण तरीही मला विश्वास बसत नाही की तू माझ्यासाठी आलास. आर्या म्हणाली. का? कुणीही आलं असतं, रणधीर म्हणाला. नाही, कुणीच आलं नसतं. आतापर्यंत कुणीच माझ्यासाठी आलं नाही. धन्यवाद, आर्या म्हणाली. ती रडायच्या बेतात होती. डोळ्यांतून पाणी ओघळायला तयार होतं, पण तिने आवरलं. त्याच्यासमोर रडणं तिला लाजिरवाणं वाटत होतं. थंडी आहे, स्वतःला झाक, रणधीर म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर टॉवेल फेकला व स्वतःच्या कानात हेडफोन लावले. खरं तर तो मुद्दामच तिला एकटीने रडू देत होता, जेणेकरून ती आतून घुसमटणार नाही. आर्या मनसोक्त रडली. रणधीरने बाहेरून काही ऐकत नाही असा आव आणला, पण प्रत्यक्षात त्याने हेडफोनमध्ये काहीही म्युझिक लावलेलं नव्हतं. खरंय लोक म्हणतात ते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्याचा अंदाज बांधू नये. मी अनेक प्रकारच्या लोकांना पाहिले, काही अतिशय उद्धट आणि गर्विष्ठ, तर काही मुखवटा लावून चांगले असल्याचं भासवत फिरतात. पण एखादी व्यक्ती आपलं दुःख लपवण्यासाठी उद्धटपणा आणि गर्विष्ठपणाचा मुखवटा लावते, असं मी पहिल्यांदाच पाहिलं. मी तिच्याबद्दल चुकीचं समजत होतो. रोज तिच्याबद्दल अधिक जाणून घेत आहे आणि तिला एका नवीन दृष्टिकोनातून पाहतोय. आता मला पूर्ण समजलंय की ती सगळ्यांसमोर उद्धटपणे का वागत होती. कारण तिला कोणीही न मिळालेल्या बिचाऱ्या अनाथ मुलीसारखं दिसायचं नव्हतं. ज्या कुटुंबावरती आधार ठेवते तेच तिला परकी समजतात. आता विचार केला तर वाटतं ते फक्त तिच्याकडे असलेल्या पैशांमुळेच तिला घरात ठेवत आहेत बहुतेक. हे खूप त्रासदायक आहे. मला नाही हवं की ती रडो. ती रडण्यापेक्षा उद्धट वागावी असं मला जास्त वाटतं. रणधीर चिंतेने आर्याकडे पाहत होता, जी खूप रडल्यानंतर झोपली होती. मी का तुझ्यासाठी एवढा दुःखी होतोय आणि काळजी करतोय, तो हलक्या आवाजात म्हणाला आणि तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला. एका आलिशान अपार्टमेंटमध्ये कोमल रागाने आत आली आणि तिच्या मागे करिश्मा आली. अगं बाळा, एवढं रागावते का आहेस, करिश्माने विचारलं. आई, मला त्या आर्याचा फार तिटकारा आहे. ती फक्त एक गर्विष्ठ अनाथ आहे, काहीच नाही तिच्याकडे. मग तिने मला असं कसं अपमानित केलं, आणि तू मला तिथे थांबवलंस का, कोमल संतापून म्हणाली. आता शहाणपणाने वाग. आर्याच्या नावावर गुप्ता साम्राज्याचे 40% शेअर्स आहेत. अजून तिच्याशी पंगा घेण्याची वेळ आलेली नाही. आधी तुला ऋत्विकशी लग्न करावं लागेल, मग आपण सहजपणे त्या मुलीला कायमचं हटवू शकतो, करिश्मा म्हणाली आणि हसली. आई, तू फार भयानक दिसतेस. आणि हो, तो ऋत्विक पाहिलास ना, तो तर फक्त बाहुला आहे. आईवडिलांचा आणि त्या आर्याचं ऐकतो. मला त्याच्याशी लग्न करायचंच कशाला, तो खूप बोर आहे, कोमल म्हणाली. हेच तर आपल्याला हवंय, एक असं बाहुलं जे आपल्या म्हणण्यानुसार वागेल. आपला उद्देश विसरू नको ग. आपला उद्देश आहे गुप्ता साम्राज्य. आपण एवढं सगळं फक्त यासाठीच केलंय. तुझ्या आईने खूप काही केलं यासाठी, आणि आपण यशाच्या जवळ पोहोचलोय, करिश्मा ठाम आवाजात म्हणाली. आई, मला तो हँडसम मुलगा हवा आहे जो आर्याबरोबर होता, कोमल म्हणाली. वेडी झाली आहेस का, तो तिचा नवरा आहे, करिश्मा म्हणाली. मला माहीत नाही, पण मला तो आणि त्याचा स्वभाव आवडला. मला तोच हवा आहे आई, कोमल हट्टाने म्हणाली. मग लवकरात लवकर ऋत्विकशी लग्न कर, त्यानंतर तुला जे हवं ते मिळेल, करिश्मा म्हणाली आणि हसली. मग आई मुलगी दोघीही एकत्र दारू पीत हसल्या. सकाळ झाली होती. आर्याने डोळे उघडले. काल रात्री खूप रडल्यामुळे तिचं डोकं दुखत होतं. डोळे सुजलेले होते आणि चेहरा फिकट दिसत होता. आर्याने आरशात पाहिलं. अरे देवा, मी एवढ्या सुजलेल्या चेहऱ्याने त्याला कसं सामोरं जाणार. किती कुरूप दिसते मी, ती म्हणाली आणि खोल श्वास घेतला. थांब, स्वयंपाकघरातून आवाज का नाही, तो ड्युटीला आधीच गेला का, आर्याने हळूच आपल्या खोलीचं दार उघडलं आणि बाहेर पाहिलं. रणधीर नव्हता. ती हळूच बाहेर आली आणि घरभर शोधलं. तो कुठे गेला, तो इथे नाही दिसत आहे. एवढ्या लवकर सकाळी का गेला असेल. मी ठरवलं होतं त्याचे नीट आभार मानायचे, पण आता वाटतं तसं होणार नाही. आर्याला डायनिंग टेबलावर नाश्ता दिसला. ती तिकडे गेली आणि तिथे एक चिठ्ठी ठेवलेली दिसली. मला काही दिवस महत्त्वाचं काम आहे म्हणून लवकर निघावं लागेल. मी फक्त नाश्ता करून ठेवलाय तुझ्यासाठी. दुपारचं जेवण नेहाला बोलावून मागव. मी रात्री उशिरा येईन, तोपर्यंत नेहासोबत तुझा शो बघ. पण नाश्ता बनवणं थांबवणार नाही, काळजी करू नकोस. काय मूर्ख आहे, एवढा बिझी असताना कोण म्हणालं तुला नाश्ता बनवायला, आर्या स्वतःशीच म्हणाली आणि हसले. पुढचे काही दिवस रणधीर तिला भेटलाच नाही. तो उशिरा घरी यायचा आणि सकाळी लवकर निघून जायचा. दोघं फक्त एकमेकांसाठी चिठ्ठ्या लिहून संवाद साधत होते. उदाहरण, नाश्त्यासाठी धन्यवाद, पण तू एवढा बिझी असशील तर तुला ते करणं गरजेचं नाही.
आर्याने लिहून डायनिंगवर टेबलावर ठेवले. ठीक आहे, तसंही तुझ्यासारख्या खारुताईच्या पोटाला किती लागतंय, रणधीरने लिहून ठेवले. काय? खारुताई? त्याने मला खारुताई म्हटलं. जर मी हत्तीप्रमाणे खायला लागले तर मग तुझी नोकरी सोडून माझा शेफ व्हावं लागेल तुला. चालेल का ते तुला? आर्याची चिठ्ठी. शेफ होणं वाईट कल्पना नाही आहे, पण मला पगार देशील का? त्याची चिठ्ठी. का? असा अहंकारी राजकुमारीसाठी काम करायला तुला त्रास होईल का? नक्कीच मी माझ्या देखण्या नवऱ्याला भरपूर पैसे देईन. आर्याची चिठ्ठी. बरं, मी मान्य करेन, कारण ही अहंकारी राजकुमारी श्रीमंत आहे आणि मला जास्तच पगार देईन. त्याची चिठ्ठी. पण जर नंतर कुणी तुला माझ्यापेक्षा जास्त पैसे ऑफर केले तर? आर्याची चिठ्ठी. मग नक्कीच मी तो ऑफर मान्य करेन. त्याची चिठ्ठी. तू फारच निष्ठावान नाही श्रीमान नवऱ्या. आर्याची चिठ्ठी. मी तुझा नवरा आहे, मग तुझा शेफ का व्हावं लागेल मला? मी रोजच तुझ्यासाठी स्वयंपाक करतो ना. त्याची चिठ्ठी. हे काय? काय लिहिलंय हे? आर्याने वाचलं आणि हसली. तो खरंच माझा नवरा म्हणून कायम राहायचं इच्छितो का? ती थोडीशी लाजली आणि हसली. एकमेकांकडे न पाहता न बोलता देखील त्यांच्यामध्ये एक गोड बंध तयार झाला होता. मी एक ट्रस्ट उघडण्याचा विचार करते, गरीब लोकांसाठी जे मेडिकल बिल भरू शकत नाहीत. तुला कसं वाटतंय? आर्याने ऋत्विकला विचारलं, जो तिच्यासोबत घरी बसला होता. खरंच आत्ता का असा विचार आलाय तुला? ऋत्विकने विचारलं. फक्त तसंच. माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मला वाटतं की माझे शेअर्स उपयोगी पडायला हवेत. आर्या म्हणाली. तू माझ्या वडिलांच्या विरोधात जाणार आहेस का? ऋत्विकने विचारलं. तसं म्हणू शकतोस. माझ्याकडे शेअर्स आहेत, पण त्याचं नियंत्रण त्यांच्याकडे आहे. मी ते विकायचा विचार करते आणि त्या पैशात निवांत आयुष्य जगायचं आहे. आर्या म्हणाली. जर माझ्या वडिलांनी नाकारलं तर? ऋत्विकने विचारलं. मी त्यांना विकणारच आहे, काहीही झालं तरी. आर्या हसून म्हणाली. वा, तू खरंच खूप चालाक झाली आहेस. पण मला वाटतंय आता तुला पैशांची फारच काळजी वाटू लागली आहे. तू तेही विकायला तयार झाली आहेस, जे तू आत्तापर्यंत जपून ठेवलं होतंस. ऋत्विक म्हणाला. ते आता जुने झालेत. मला त्यांची गरज नाही. मी क्वचितच ते वापरते. आर्या म्हणाली. मला वाटतंय तुझा मध्यमवर्गीय नवऱ्यासोबत राहिल्यामुळे तुझ्यात खूप बदल झाला आहे. ऋत्विक म्हणाला. मारून काढू का तुला? आर्या म्हणाली. सॉरी, ऋत्विक म्हणाला आणि हसला. नंतर दोघं गंभीर झाले. मी 20% शेअर्स तुझ्या वडिलांना विकेन आणि आणखी 20% तुला देईन. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको. काही शेअर्स तू गुपचूप ठेवले पाहिजेत. आर्या म्हणाली. तू बरोबर आहेस. मला स्वतःलाही माझ्या वडिलांबद्दल खात्री नाही आहे. मी खूपच गोंधळलेलो आहे की त्यांना नेमकं काय हवं आहे. माझे वडील खूप संशयास्पद आहेत. आईला तिच्या भावना लपवता येत नाहीत. ती उघडपणे प्रेमही दाखवते आणि रागही. पण वडील मात्र वेगळे आहेत. त्यांच्याबद्दल मला आता भीती वाटायला लागली आहे. ऋत्विक म्हणाला. मग पैसे तयार ठेव. आर्या म्हणाली. काय? हे काय करतेस तू? मी तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि तू माझ्याशी बिझनेस करणार? ऋत्विकने बालिशपणे म्हटलं. हो, मी पैशाला तुझ्यासारख्या निरुपयोगी मित्रापेक्षा जास्त महत्त्व देईन. उफ, मी कंटाळले. आता निघून जा माझ्या घरातून. आर्याने त्याला घराबाहेर ढकलून दिलं. अरे थांब, दार उघड. जर तू गरिबांना दान करणार असशील तर आधी मला कर. मीच सर्वात गरीब आहे. तुला माहिती आहे मला पैशांवर अजिबात अधिकार नाही. ऋत्विक बाहेरून ओरडला. मग त्या पैशांवर अधिकार मिळव. तुला तेच करावं लागेल जर तुला ते हवे असतील. आर्याने दार उघडलं आणि हे सांगितलं आणि पुन्हा दार बंद केलं. तू खूप निर्दयी आहेस आर्या. ऋत्विक बाहेरून ओरडला आणि निघून गेला. मला हे करणं गरजेचं आहे, नाहीतर हा मूर्ख गुप्ता बिझनेस साम्राज्यावर कधीच पाऊल ठेवणार नाही. आर्या मनात म्हणाली आणि झोपायला गेली. आता आयुष्य खूप शांत झालंय. मला माहीत नाही का, पण या छोट्याशा घरात मला खूप शांत वाटतंय. ज्याच्या घरी मी राहते त्याचाही मला राग येत नाही. तरीही मी गोंधळलेली आहे की त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही. फक्त एका महिन्याच्या सहवासामुळे एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवणं सोपं नसतं. मलाच माहीत नाही त्याचा ऋत्विकसोबत काय संबंध आहे. त्याला आपल्याकडून नेमकं काय हवं आहे. हे सगळं अजूनही माझ्या मनात स्पष्ट आहे. आपण दोघं एकाच घरात राहतो, पण मला त्याला जवळजवळ 15 दिवस झाले दिसलाच नाही. सुरुवातीचे 2-3 दिवस मला बोर झालं, पण मग मला नवा मित्र मिळाला. तो म्हणजे चिंटू. आपली शेजारी मिसेस शहा यांचा मुलगा. मिसेस शहा घटस्फोटीत असून आपल्या 5 वर्षांच्या मुलासोबत चिंटूसह आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतात. साधारणपणे चिंटू शाळेनंतर घरी एकटाच असतो, कारण मिसेस शाह काम करणारी महिला आहे. त्या रात्री 8 वाजता घरी परततात.
त्या वेळेसाठी त्यांनी चिंटूसाठी एक आया ठेवली होती. पण एकदा तो भटकत भटकत माझ्या फ्लॅटमध्ये आला. सुरुवातीला मी गोंधळले, पण आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. त्याच्या आयाला याची कल्पना नव्हती, म्हणून ती नोकरीवरून काढली गेली. त्याच्या आईने मला एक दिवस मदत म्हणून चिंटूसोबत राहायला सांगितलं. मला मुलं हाताळता येत नाहीत आणि मी इतरांना मदत करणारीही नाही, पण चिंटू आणि मी चांगले मित्र झालो. त्याला माझं कॉमिक पुस्तकांचं कलेक्शन खूप आवडलं आणि आम्ही एकत्र तो शो बघतोय. वाईट नाही आहे, आम्ही मित्र झालो. तो इतका माझ्याशी जुळून गेला की त्याने पुढची आया मान्यच केली नाही. मलाही त्याच्यासोबत वेळ घालवायला वाईट वाटत नाही. तो आपलं होमवर्क करतो आणि मी त्याच्यासाठी स्नॅक्स तयार करते. या सगळ्यातून मला मुलांची मानसिकता समजली आणि त्यांना कशा प्रकारच्या गोष्टी आवडतात तेही कळालं. कारण मीच मुलांची कथा लिहिणारी सुनैना आहे. आपण जो शो रोज बघतो तो माझाच शो आहे. ते सगळं त्यावेळी घडलं होतं जेव्हा मी एकटी होते आणि माझ्या भावना शेअर करायला कोणी नव्हतं. मी जणू एखाद्या वाळवंटात एकटी भटकत होते. म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि एक दिवस सुनैना या नावाने कथा सबमिट केली. त्यांना ती आवडली आणि आता ती खूप प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी ती TV शोमध्ये बदलली. म्हणून मला कुठे बाहेर जायची गरज नाही. माझ्या हातात घरीच काम आहे. मला कधीच बिझनेसमध्ये रस नव्हता. जर त्यांनी माझ्या वडिलांनी सोडून दिलेले शेअर्स मागितले असते तर मी आनंदाने दिले असते. पण त्यांनी खोटं प्रेम दाखवलं आणि फसवणूक करून माझे शेअर्स घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझं मन बदललं आणि त्यांना त्रास द्यायचं ठरवलं. त्या दिवशी चिंटू आणि मी आपला शो बघत होतो आणि अचानक बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर ते जोडपं उभं होतं. तेच जोडपं ज्यांना मी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि बिलही भरलं होतं. तूच ती मुलगी आहेस ना त्या दिवशीची? बाई मला पाहून आश्चर्याने म्हणाल्या. हो, मी उत्तर दिलं. मी गोंधळलेली होते. हे फक्त थँक्स बोलायला आलेत का? पिकूचे बाबा, बघा हीच ती मुलगी आहे जिने आपल्याला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मदत केली, ती बाई म्हणाली. तो माणूस थोडा वेदनेत होता, बहुतेक 15 दिवसांपूर्वी झालेल्या हार्ट ऑपरेशनमुळे. त्या दिवसाबद्दल धन्यवाद बाळा, तो माणूस म्हणाला. आर्याला त्यांना बाहेर उभं ठेवून वाईट वाटलं म्हणून तिने त्यांना आत बोलावलं. ते सोफ्यावर बसले आणि आर्याने त्यांच्यासाठी ज्यूस आणला. त्यांनी चिंटूला पाहिलं आणि थोडं बोलले. ज्यूस दिल्यावर आर्याने विचारलं, तुम्ही इथे कसे आलात? अगं, आमचा मुलगाही या फ्लॅटमध्येच राहतो. आम्ही 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो आणि ते खूप खर्चिक झालं. आम्हाला मुलाच्या पैशांचा वापर करायचा नव्हता, म्हणून त्याला न सांगता हॉस्पिटल सोडलं आणि थेट त्याच्या घरी आलो, ती बाई म्हणाली. आंटी, तुम्ही मुलाचं ऐकलं पाहिजे होतं. त्याला नक्कीच तुमची काळजी वाटत असेल, आर्या म्हणाली. माहिती आहे, तो खूप चांगला आणि आज्ञाधारक मुलगा आहे. पण आम्हालाही समजतंय की त्याच्याकडे फार पैसे नाहीत. म्हणून काही दिवस त्याच्या घरी राहतोय म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर लक्ष ठेवू शकू, ती बाई म्हणाल्या. हेच असतं पालकांचं मुलांवरचं प्रेम. माझे पालक नसल्यामुळे मला हे समजणार तरी कसं? तसंच तू लग्न झालेली आहेस का? तू खूप छान आहेस. माझा मुलगा देखणा आणि चांगला आहे. तुला आवडला तर, ती बाई म्हणणार इतक्यात आर्याने मध्येच थांबवत म्हटलं. नाही आंटी, माझं लग्न झालं आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत इथे राहते. अरे वा, वाईट झालं. तरीही त्यांना तू सून म्हणून मिळशील ते खरंच भाग्यवान असतील, ती बाई हसत म्हणाली. त्याचा अपार्टमेंट नंबर काय आहे? मला सांगा, मी तुम्हाला तिथे घेऊन जाते, आर्या म्हणाली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.